महाविद्यालयात पहिल्या दिवशी डीनच्या ॲड्रेस नंतर तास वगैरे झाले नाहीत. मी संध्याकाळी मैदानावर गेले. तिथे मोठ्यांदा बोलण्याचा आवाज आला. आवाज ओळखीचा वाटला म्हणून मान वळवून पाहिलं तर नीतू मधू जवळशी बोलत उभा होता. मध्यम उंची, मध्यम बांधा, व्यायाम करून कमावलेली शरीर संपदा, सावळा रंग, छपरी मिशा आणि सगळ्या व्यक्तिमत्वात भरून राहिलेला विलक्षण तरतरीतपणा. त्याला यापूर्वीही मैदानावर पाहिलं असल्याचं लक्षात आलं आणि मग तो जाता येता सतत दिसत राहिला, महाविद्यालयात आणि मैदानावरही. प्रत्येक वेळी त्याच्याकडे पाहताना जाणवायचं की याच्यात काहीतरी वेगळं आहे. हे फक्त मला नव्हे तर अनेकांना जाणवायचं. तो सतत घोळक्यात असायचा. अनेक जणांबरोबर एकाच वेळी त्याचा वाद संवाद रंगलेला असायचा. खेळ, वक्तृत्व, नाटक, अभ्यास सगळीकडे हा नेहमी पुढे. त्यावर्षी बीजे मध्ये शताब्दी महोत्सव साजरा होत होता. सगळ्यांना मदत करण्यात नीतू आघाडीवर असायचा. तो वर्ग प्रतिनिधी असल्यासारखा एका वेळी सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घ्यायचा किंवा हरकाम्या नोकर असल्यासारखा सर्वत्र धावून धावून काम करत राहायचा. शिपायापासून सिनियर विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला नीतू हवा असायचा. शताब्दीच्या निमित्तानं एक रांगोळी प्रदर्शन भरवलं होतं. त्यातही त्याचा सहभाग होता. त्यानं रात्रभर जागून सुंदर रांगोळी काढली होती. एवढ्या सगळ्या आघाड्या सांभाळून तो संध्याकाळी मैदानावर न चुकता हजेरी लावायचा. खेळायचा ते जीव ओतून, पण खेळाबरोबर अव्याहत तोंडही चालू असायचं. सगळ्यांकडे त्याचं बारीक लक्ष असायचं. छोटीशी गोष्ट सुद्धा त्याच्या नजरेतून सुटायची नाही. चहाटळ बोलण्याची संधी तो सोडायचा नाही. एकदा खो खोचा सराव झाल्यावर आम्ही मुलं मुली बादशाहीमध्ये कॉफी प्यायला गेलो होतो. कॉफी पिता पिता त्यानं मला विचारलं, डॉक्टर सत्यगिरी मॅडमनी वर्गात काय टॉपिक घेतला? हे विचारताना त्याची धारदार नजर माझ्या आरपार घुसली असल्यासारखं वाटलं. म्हटलं तर प्रश्न साधा होता, पण तेवढाच अनपेक्षित. मी गोंधळले, बांबावले त्याच्या प्रश्नानं आणि त्याहून अधिक त्याच्या नजरेनं. माझ्या तोंडून पटकन शब्द फुटेना, पण उत्तर येईपर्यंत 2-4 सेकंद जाऊ देणं त्याच्या स्वभावात नव्हतं. लगेच बाणासारखा पुढचा प्रश्न आला, हे काय 2 दिवसांपूर्वी शिकवलेलं लक्षात नाही? लक्ष कुठे असतं? तरीही मी गप्प. आपण भलत्या ठिकाणी भलता विषय काढला आहे हे त्याच्या गावीही नव्हतं. परत प्रश्नांचा असा भडीमार केल्यानं समोरच्या व्यक्तीचं आपल्या विषयीचं मत वाईट होऊ शकतं ही धास्तीही त्याला नव्हती. नीतू कधी कोणाशी काय बोलेल याची कोणीच खात्री देऊ शकायचं नाही. अगदी माझ्या विरुद्ध स्वभाव. तरीही कळत नकळत मी त्याच्याकडे आकर्षित होत होते. त्याच्याकडे आकर्षित होणाऱ्यांमध्ये मी एकटी नव्हते. कितीतरी मुली त्याच्या अवतीभोवती असायच्या. एकदा माझ्या मैत्रिणीनं त्याचं जर्नल घरी आणलं. त्याचं अक्षर, आकृती सगळं कसं सुबक, सुंदर आणि प्रमाणबद्ध. त्याच्या जर्नलला घातलेल्या कव्हरमध्येही वेगळेपणा होता. मी खूप वेळ जर्नल पाहत राहिले. त्या दिवसापासून मी त्याचं अक्षर कॉपी करायला लागले. त्याचं अक्षर बोलकं दिसायचं. त्याला एक प्रकारचं सहज वळण असायचं आणि ते शेवटपर्यंत तसंच राहायचं. माझं अक्षर सुरुवातीला चांगलं येऊन नंतर बिघडायला लागायचं. मला त्याची खंत वाटे. माझं ड्रॉइंग सुद्धा तितकं चांगलं यायचं नाही. माझा हा अट्टाहास त्याच्यापर्यंत कसा पोचला कोण जाणे. पण एकदा संध्याकाळी मैदानावर पोचल्यावर माझ्या कानावर कॉमेंट आली, शर्या लेखा, आजकाल तुझं अक्षर सुधारत चाललं आहे, पण अजून सुधारायला वाव आहे बरं का. दुसऱ्या कुणाला नाही, पण मला कळलं की ही कॉमेंट कोणासाठी आहे ती. आणि मग मनात यायचं त्याला कळत तर नसेल की मला त्याच्याविषयी काही वेगळं वाटतंय म्हणून. पण दुसऱ्या क्षणी हा विचार झटकला जायचा, कारण तो माझ्यावर कॉमेंट करायचा तसं इतरांकडेही त्याचं तितकंच लक्ष असायचं. त्यामध्ये मुलीही असायच्या.
आम्ही पहिल्या वर्षाला असतानाची गोष्ट. लेक्चर्स संपवून मी हॉस्टेलवर निघाले होते. बरोबर मैत्रिणी होत्या. इतक्यात समोरून नीतू आला. बाकीच्या मैत्रिणींपेक्षा मी 2 पावलं पुढे असेल नसेल. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, काय कॉफी प्यायला येणार का? परत एकदा अनपेक्षित प्रश्न. मी गोंधळून गेले. मागून येणाऱ्या मैत्रिणींनी ऐकलं तर त्यांना काय वाटेल या कल्पनेने भांबावून गेले. मी तातडीनं नाही म्हणून पुढे सटकले. मी त्या क्षणी नाही म्हणून टाकलं खरं, तरीही मनातला गोंधळ त्या क्षणाबरोबर संपला नाही. त्यानं मला कशासाठी बोलावलं असेल? केवळ निखळ मैत्रीच्या भावनेतून. पण त्याची आणि माझी तेवढी मैत्रीही नव्हती. शिवाय सहज म्हणून कॉफी प्यायला जाणे इतकी आमच्या दोघांचीही आर्थिक परिस्थिती नव्हती. मग त्याला हेतू पुरस्सर माझ्याबरोबर यायचं होतं का? ज्यांना त्याच्याबरोबर जायला आवडलं असतं अशा बऱ्याच जणी होत्या. मग त्या सगळ्यांना तो कॉफी प्यायला घेऊन जात असेल? तसं असेल तर मी नाही म्हटलं तेच बरं झालं. त्याचा तो एक प्रश्न माझ्या मनात उलट सुलट विचारांचं वादळ उठवून गेला. पण मी नाही म्हटल्यानं त्याला फार काही वाटल्याचं दिसत नव्हतं. तो रोजच्या सारखा कॉलेजमध्ये दिसत होता. मैदानावर भेटत होता. यापूर्वी 1-2 मुलांनी माझ्याशी ओळख करून घेण्याचा प्रयत्नही केला होता. एका मुलानं मला वाढदिवसाचं खोटं कारण सांगून दुसऱ्या मुलाकरवी रेस्टॉरंटमध्ये ट्रीटसाठी बोलावलं होतं. मी गेले, परंतु नंतर त्या मुलाची चांगलीच कान उघाडणी केली. असाच आणखी एक मुलगा माझ्या मागे मागे येणं, माझ्याशी गोड बोलणं अशा तऱ्हेचे संकेत देत होता. शेवटी मी त्याला असं करण्यामागे काय हेतू आहे असं विचारलं तेव्हा त्यानं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं. त्यावर मी त्याला म्हणाले, मी पाषाण हृदयी आहे. माझं मन अजिबात द्रवत नाही आणि मला अभ्यास, खेळ व मैत्रिणी यातच सध्या रस आहे. त्यानं माझ्या मार्गाला न येणं बरं. अभ्यास आणि खेळ या पलीकडचं महाविद्यालयीन आयुष्य मला परकं वाटायचं. MBBSच्या पहिल्या वर्षाला असतानाच माझ्या लक्षात आलं की तो अत्यंत उत्तम पद्धतीनं डिसेक्शन करू शकतो. वर्गात सुपरवायझर असले तरी कुणाला काही अडचण आली की सगळेजण त्याच्याकडे धावायचे. त्यावेळी कनिंगहॅमचं पुस्तक बघून त्यातल्या आकृतींप्रमाणे आम्ही शवविच्छेदन करत असू. हवी ती नस किंवा स्नायू सापडला नाही तर नीतूला बोलावलं जायचं. त्याला माहीत तरी असायचं किंवा पुस्तकात बघितलं की ते त्याला लगेच सापडायचं. खेळाच्या निमित्तानं औरंगाबादला गेलेल्या ग्रुपमध्ये आम्ही दोघं होतो. प्रवासात सुद्धा गाडीत सामान चढवण्यापासून प्रत्येकाला नीट जागा मिळत आहे की नाही याकडे त्याचं जातीनं लक्ष होतं. त्याच्यातील नेतृत्व गुण अशा वेळी उफाळून येई. पण जरा कुठे काही बिघडलं, त्याच्या शिस्तीच्या बाहेर गेलं की तितक्याच तीव्रतेनं त्याचा राग उसळून यायचा. मग समोरच्याला त्याच्या खास अर्वाच्य मराठीत तो असं झापायचा की अंगावर काटा यायचा. दुसऱ्या घटकेस त्याचा मोकळा मिस्किल स्वभाव दिलखुलास हसवून जायचा. त्याचा दिलदारपणा सुखावून जायचा. पण रागाचा पारा चढला की आत कुठेतरी भीती वाटत राहायची. आम्ही दुसऱ्या वर्षाला असताना एकदा संध्याकाळी खेळाचा सराव झाल्यावर मी घरी परतण्याच्या तयारीत होते. नीतू अचानक समोर आला. परत तोच प्रश्न, कॉफी प्यायला जाऊया? मी नाही म्हणून तरातरा चालायला लागले. मनात परत तो गोंधळ, तेच वादळ. त्यानं पहिल्यांदा कॉफीचं विचारलं होतं त्याला आता 6-8 महिने उलटले असते. मध्यंतरीच्या काळात त्याला माझ्याबद्दल काही नाजूक भावना आहेत असं त्याच्या वागण्या बोलण्यातून कधी जाणवलं नव्हतं. आणि परत असं हे अचानक विचारणं, याला मी अशी कधी कुणाही बरोबर गंमत म्हणून कंपनी देणारी मुलगी वाटली की काय? यावेळी त्याचं हे अचानक विचारणं मला कुठेतरी दुखावून गेलं. माझा अपमान झाल्यासारखं वाटत राहिलं. एवढं सगळं वाटूनही मला त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं जमत नव्हतं. कुठे ना कुठे कळत नकळत त्याची मदत लागायची. दुसऱ्या वर्षाला माझी व त्याची बॅच एकच असल्यामुळे रुग्ण पाहणं, तपासणं,
त्यांची केस हिस्ट्री घेणं यामुळे अनेकदा गाठ पडत होती. कधी जर्नल पूर्ण करण्यासाठी तर कधी सरांना काहीतरी पटवून देण्यासाठी. बरं, मी 2 वेळा त्याच्याबरोबर जायला नकार दिला याबद्दल त्याला काही वाटलेलं दिसत नव्हतं. त्याच्या वागण्यात तसूभरही फरक पडला नव्हता. त्यानंतर महाविद्यालयात निवडणुका आल्या. नीतू जीएसच्या पदासाठी उभा होता. त्यावेळी वसतिगृहातील खैरनार नावाचा मुलगा त्याच्या विरुद्ध उभा होता. तेव्हा अशी पद्धत होती की वसतिगृहातील मुलांनी वसतिगृहातल्या मुलाला पाठिंबा द्यायचा. पण नीतूच या पदासाठी योग्य आहे याची मला खात्री होती. मी आणि माझ्या मैत्रिणींनी मिळून त्याच्यासाठी प्रचार करायला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणती जबाबदारी स्वतःहून अंगावर घेऊन वागले नव्हते. आता पहिल्यांदाच माझा मी निर्णय घेतला आणि मुलींची लीडर बनले. मला एक जबरदस्त धमकी दिली गेली, परंतु मी तिकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा प्रचार चालू ठेवला. नीतू निवडून मात्र येऊ शकला नाही. निवडणूक हारला असला तरी आम्ही त्याला मदत केली म्हणून त्यानं आम्हाला त्याच्या घरी बोलावलं. मी प्रथमच वर्गातल्या कुणा एका मुलाच्या घरी जात होते. नीतूचं घर लहान होतं. जिन्यातून वर आलं की बाहेरची खोली, एक हॉल, स्वयंपाकघर, सगळ्या खोल्यांना जोडणारी पत्र्याची गच्ची, पत्र्याच्या बाजूला मोरी. घरात खूप पसारा होता. स्वयंपाकघरात ओटा नव्हता. नीतूच्या आई खाली बसून बटाटे वडे तळत होत्या. त्याच्या 2 बहिणी आईला मदत करत होत्या. वडील घरात नव्हते. नीतूनं 10-15 जणांना बोलावलं होतं. त्याच्या बहिणी, आई आम्हा सगळ्यांशी खूप जवळीक असल्यासारख्या बोलत होत्या. अगत्यही जाणवत होतं. नीतू घरात सुद्धा बॉस असल्यासारखा वागत होता. प्रत्येकाला काही ना काही सूचना देत होता. आमच्या घराच्या तुलनेनं त्याचं घर खूप लहान होतं. आर्थिक तफावत जाणवत होती, परंतु आपलेपणा मात्र अधिक होता. त्याच्या आईनं बटाटे वडे आणि कॉफी केली होती. मी स्वयंपाकघरात जाऊन त्यांना मदत करायला लागले. तिथे एका बाजूला पाणी भरून ठेवलं होतं. मी भांडी विसळायला पत्र्यावरच्या मोरीत घेऊन गेले. मी आयुष्यात अशा तऱ्हेनं कधी भांडी विसळली नव्हती. खाली बसून बादलीतलं पाणी घेऊन मी धुत होते. तेवढ्यात आई तिथून जोरात ओरडल्या, आमच्याकडे पाणी खालून वर आणायला लागतं, कमी वापर. नीतूच्या स्वभावातील प्रेमळपणा आणि हुकमीपणा कुठून आला असेल हे मला लगेच उमगलं. त्यानंतर एका संध्याकाळी माझे आई काका उगारहून आले असताना मी आई बरोबर सारसबागेत फिरायला गेले होते. नीतू मला तिथं भेटला. आश्चर्य म्हणजे मला त्याची आईशी ओळख करून द्यावीशी वाटली. आईनं मला त्याच्याविषयी फार खोदून विचारलं नाही. त्याची ओळख करून देण्यामागे काही खास कारण असू शकतं हे तिच्या लक्षात आलं नाही, पण नीतूच्या लक्षात आलं असावं.